हॅलो. हा, कोण बोलतोय? भाऊ ते तुमचं दूध पिशवी लावायची होती आम्हाला इथून कर्वेनगर मधून बोलतोय. हा, तर ते पिशवीवरती नंबर भेटला, फोन लावत होतो, तुम्ही उचललाच नाही. बरं बरं बरं. कुठं लावायचं दूध तुम्हाला? इथं भुसारे कॉलनी. कोण ठेवली त्यांनी? कोथरूड का? हो, कोथरूड मध्ये. चालेल ना, ऍड्रेस पाठवा ना. कसं काय माहिती आहे ना, लिटर काय कसं आहे? 85 रुपये लिटर आहे सर. 85 रुपये. आणि A2 आहे ना सर? हो. मग ते चालू म्हणजे कसं काय झालं, आता जरा बातमी वगैरे चालू आहेत म्हणून म्हटलं. आता आमचं इथं चालू होतं एक, ते बंद केलं आम्ही नाही का. काय काय काय? अहो ते बातमी वगैरे चालू आहेत ना आता, ते दुधाच्या, आता आमच्या इथे एक होतं ते बंद केलं आम्ही नाही का. हा, तुमचं सजेशन दिलं तर एकाने काही यांचं चांगले म्हणून, ते इथं घेतात आहेत आमच्या शेजारी पण ना. बरं. कोण घेते तुमच्या शेजारी? काय लोंढे कसं, लोंढे, हा लोंढे काढणार, लोंढे का लांडे आहेत बुवा. आम्ही एकाच साबळे ऑफिसला साहेब, तिथं. हा हा तुम्ही कोणत्या हा. गावचे हो? काय काय? कोणत्या गावचे तुम्ही? मी तसं जुन्नरच आहे, राहायला इथे जॉबला. हा काय, हो. मावळातले तुम्ही? कोणतं गाव? मावळातला, मावळातला. गाव कोणतं? मड पारगाव साईड. मळपालगावचे आहेत काय? हो. मी पण नारायणगावचा आहे, सागर. मी तुमच्या आवाजावरून लगेच ओळखलं होतं, म्हणलं तुम्ही जुन्नरच्या वरच्या बाजूचे आहेत. हा 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 हा. अहो तेच मी नंबर ट्राय केला, काय आलं, घरात लहान बाळ आहे आमच्या, हा, त्यामुळे दूध पाहिजे होतं मी, बाकी काय नाही. दूध चांगलं आहे आपलं साबळे साहेब. आपल्या गावाकडचं दूध आहे हो हो हो. आणि गोठा आहे आपल्याकडं, बरोबर. आपण त्याच गोठ्याचं दूध सप्लाय करतो, दुसरीकडचं कुठं घेत नाही. कोणतं आपल्या गावाकडेच आहे का गोठा तो? हा, कुठे ते? मांजरवाडीमध्ये गोठा आहे आपला. मांजरवाडी. हा, अच्छा अच्छा. आणि नाही नाही, या पिशवीवरती आम्ही नेमकी पाहिलं, आणि त्याचं हे होतं काय म्हणतात त्याला, पिंपळगाव घोडे का काहीतरी आहे हा, आंबेगावचं. ते पॅकिंगचा ऍड्रेस आहे तो. हा 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 हा. हा बरं, म्हणजे मग पॅकिंग तिथंच होतं का म्हणजे आता आपलं हा 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 पिंपळगाव घोडेमध्ये? हा. अच्छा अच्छा अच्छा. बरं. आणि आता काय मांजरवाडीमध्ये मग काय तिथं काय होतं, गोठा आहे आपला? तिथे गोठा आहे, तिथून संकलन होतं आणि पुढे इकडे सप्लाय होतो. मग तिथं पाहायला भेटेल का हो? मी गावाला आलो कधी तर. या ना तुम्ही, अरे कुठून दूध येतो तुम्हाला दाखवतो ना. बरं. म्हणजे पिंपळगाव घोडेमध्ये यायचं की मांजरवाडीमध्ये यायचं? गोठा तुम्हाला दाखवतो, नंतर पॅकिंग कुठं होतं ते पण दाखवतो. चालेल ना, चालेल ना. आता तुम्ही आपले गाववाले आहेत म्हणून तुम्हाला क्लिअर सांगतो. हो बोला. आलं का लक्षात? हा हा. दूध आपलं चांगलं आहे, त्याच्याबद्दल निश्चिंत राहा. तुम्ही कधीही या, मी तुम्हाला दाखवतो, दोन्ही ऍड्रेस दाखवतो. ओके. मग पिंपळगाव घोडेमध्ये कुठं जाऊ का? काय काय? पिंपळगाव घोडे ना, पिंपळगाव घोडे, मी घोडेगावला आहे नेमकी आता नाही का. घोडेगाव नाही, घोडे म्हणजे ते काय माहिती का, घोडेगाव पिंपळगाव ते खडकीमध्ये आहे आपलं पॅकिंग. खडकी, खडकी म्हणजे हॅलो. खडकी कोरडी कोणती खडकी? हॅलो हॅलो. हा, बोला ना. म्हटलं खडकी कोणती, खडकी कोणती? मला एक सांगा, तुम्ही आता कुठे आहे? घोडेगाव मध्ये. मी घोडेगाव गावी, गावी चाललोय मी. बर हॉटेलमध्ये बसलोय तर मग तेव्हा फोन केला. बर 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 बर. म्हणून म्हटलं काय आलंय, मग आम्हाला घ्यायचं म्हणजे 4-5 जण आहेत आम्ही, आम्हाला 4-5 लिटर चालू करायचे नाही का. हा हा हा. केलं तर चांगलं आहे, एखादं याच्यात कोण करायचं कोणाकडून तरी. बर बर बर. हा, त्यामुळे बाकी काय तुमच्या या भुसारी कॉलनीत कोणते लोंढे मला काय कळू द्या बरं जरा, कोण कोण दूध घेते? नाही. 1 मिनिट. हॅलो. हा, सागर आहे कुठे आहे? पिंपळगाव गोड्यामध्ये तुमचा पॅकिंग. कोण बोलते मला पहिले ते संदीप सांगा. उत्तरडे बोलतोय मी. संदीप उत्तरडे. हा. कुठे आहे आपलं पिंपळगाव गोड्यामध्ये पॅकिंग? हॅलो उत्तरडे साहेब, तुम्ही आता आमच्याकडे पण आले का? हो. काय म्हणता बाकी? कुठे आहे आपलं पॅकिंग, कुठे सांगा नंबर ना. कुठं भेटला तुम्हाला? नंबर काय गिरायक का पाठवतात पुण्यामध्ये? काय बोलता? हो ना. हा घे. ते म्हणतात आमच्याकडून एवढं पैसे घेतात आणि बोगस दूध देतात. कोण म्हणलं ते? मला तेच तर कुठे कळलं, आहे काय कोण ना. कस्टमर? कुठे आहे आपलं मग पॅकिंग, कुठे आहे? तुम्ही काय चुकीचा ऐका पत्ता ना, टाकता त्याच्यावर? जो पत्ता आहे त्याच पत्त्यावरती आहे. कुठे आहे पिंपळगाव गोड्यामध्ये सांगा ना. मी आता त्याच गावात आहे, देऊ का गावकऱ्यांकडे? फोन गावकऱ्यांकडे देऊ का? तुमचा आवाज ब्रेक होतोय माऊली. अहो चांगला येतोय मला क्लिअर आवाज. गावकऱ्यांकडे देऊ का मग? काय काय? गावकऱ्यांकडे फोन देऊ का? गावकरी म्हणतात इथं हा ये सुद्धा डेअरी नाहीच आहे. हा. पिंपळगाव घोडे त्याच्यावरती लिहिलेलं आहे माऊली, तो ऍड्रेस नीट बघा तुम्ही आणि हा मग जावा. पिंपळगाव गोडे मध्येच आहे ना मग. हा, पिंपळगाव घोडे कुठं आलं?
कुठं आला आता आंबेगाव तालुक्यात दिले ना ऍड्रेस तुम्ही. थांबा एक 5 मिनिटं मी तुम्हाला आहे ना डायरेक्ट प्लॅन्टवर फोन देतो, तुम्ही बोला त्यांच्याशी काय असेल. कोणत्या प्लॅन्टवर? जिथं आपण पॅकिंग करतो ना त्यांच्याशी कुठं बोलून घ्या. कुठं करता पॅकिंग? हा कुठं करता पॅकिंग? अहो एक मिनिट तुम्ही त्यांच्याशी बोला ना, असं फोन कोणाशी करून बोलू? तुम्ही अशा गोष्टी हे करू तुम्ही नका. मालक आहे ना, हे करू नका म्हणजे काय करू नका? हे करू नका मी काही बोललोच नाही ना तुम्हाला. कसं काय तुम्ही मी जिथे लोकांची पॅकिंग फसवणूक करतो ना, करता? अहो लोकांची फसवणूक असं कोण म्हटलं तुम्हाला? कुठे पिंपळगोडे मध्ये सांगा ना मला. हा मग तुम्हाला पूर्ण ऍड्रेस पाठवतो, पूर्ण प्लॅनचा ऍड्रेस हे पाठवतो, तुम्ही जा तिथं आणि चेक करा, ठीक आहे? जरा गावकऱ्यांशी बोला, ते विचारतील, ते सांगा कुठे ऍड्रेस.